नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणातली फार इंटरेस्टिंग आहे. ॲक्च्युली 2 भूतांचा गोष्ट आहे. आपण जसे म्हणतो कोकणात बऱ्याच प्रकारची भूतं, काही भूतं विकत पण घेतात, जसं बायंगी आहे, ठीक आहे. तसं इथे 2 भूतांचा संबंध आहे. इकडे तुझं हे पहिलं जोडभूत जोडभूत एक्सप्लेन करेन मी तुला. आणि एक आहे बाक किंवा गिरहा म्हणतात. गिरहा म्हणजे माहिती आहे, जे पाण्यात असतं, शेवाळ्यात झाकलेलं असतं, ते गिरहा. जोडभूत हे ॲक्च्युली लोकांना माहिती नाही, पण ह्याचं कसं असतं माहिती आहे का, 2 झाडांच्या फांद्या किंवा 2 झाडांची रूट्स जे एकत्र असतात आणि त्याचा एक पाय एका फांदीवर, दुसरा पाय दुसऱ्या फांदीवर, त्याच्या खालून जो गेला त्याला पकडला, त्याला म्हणतात जोड. ठीक आहे. नमनाची गोष्ट होती. आम्ही गावात नमन वगैरे बघून मस्त दुसऱ्या गावातनं आपल्या गावात रिटर्न यायला तयार झालेलो. 5-6 बाईक होत्या. एका बाईकवर फक्त 2-2, 3-3 जणं. थोडा अपवर्ड रस्ता होता आणि आम्हाला सांगितलेलं की ही वेळ ना राखणदाराची जायची आहे. त्यामुळे ना आपण कसं असतं की गाडीच्या टॉर्च लाईट सगळ्या बंद करतो किंवा आवाज करणं जरा बंद करतो टायमाला. पण आपल्याला एक गोष्ट सांगतात, आपण वेताची गाडी कधी पण फिरवत राहायची. आवाजामुळे काही गोष्टी जवळ अट्रॅक्ट होत नाही. तर आमच्या इथे एका मुलाने मूर्खपणा केला. तो एकटाच बाईकवर मस्त बोलला की चल मी जातो, पोचतो तेवढ्यात वरती. आणि त्याच मुलाला त्याने धरलं. तर आम्ही बघायला गेलो. सडन इन्सिडेंट, त्याची फक्त बाईक पडलेली होती, तो दिसेनासा झालेला. आम्हाला वाटलं पोचला असेल घरी किंवा पडलं असेल. तो बोलला ठीक आहे. मित्र बोलतो चला आपण बघूया मागे जाऊन. धावत त्यांच्या घरात गेलो. आई वडिलांना हाक मारली, आलाय का रवी, आलाय का? नाही, तुमच्यासोबत तर होता. बोलतो नाही, त्याची गाडी तर पडलेली आहे घराच्या इथेच जवळ. मला असेल, आम्हाला वाटलं घरी. गाडी उचलून आम्ही आणली, ठेवली तिकडे जागेवर. थोडं गावाचं प्रकरण असं म्हणून आम्हाला वाटलं काय ना काहीतरी असेल. आणि आमच्या इथे कसं आहे की आपल्याला वॉशरूमला किंवा कुठे जायचं थोडं म्हणजे खाली उतरून जायला लागतं. आपल्या इथे अजून काही गावाला वॉशरूम झाले ना, काही गावाला झाले असतील, पण त्यावेळी आमच्या गावाला नव्हते. 10वीचं जस्ट म्हणजे आपलं बोलतं ना की एक्झाम संपून असं काय जावलं, तशी क्युरिओसिटी झालेली एकदम. आणि तो फर्स्ट इन्सिडंट होता माझ्या आयुष्यातला की आता तो तर काय भेटत नाही आपल्याला, तुम्ही आता शोधणार कसं? तर आहे ना, एका सलग म्हणजे असं 3-4 झाडं सोडून आहे ना, आम्हाला कोणतरी चालताना दिसलं तिकडे. आता चालताना दिसतंय म्हणजे टॉर्च विच जेव्हा आम्ही सगळ्यांनी बघितलं, तर मग कसं होतं माहिती आहे का, त्या झाडाच्या बरोबर मागून आहे ना, तो चालताना दिसत होता फक्त आम्हाला. कोणत्या दिशेने कसं हे आम्हाला काही माहिती नव्हतं. सडन चेंजेसमधून आम्ही पळत सुटलेलो त्यामागे. पळत सुटल्यानंतर तो ज्या स्पीडने पळत होता ना, त्या स्पीडने आपण कोणीच नाही पळू शकत, अशा स्पीडने पळत होतो. गेला गेला एका आमराईमध्ये जाऊन थांबला तो. आंब्याच्या बागेत जाऊन थांबल्यानंतर त्याला आम्ही शोधतोय. सेम त्याचा फक्त एक फेस फक्त त्या झाडाच्या मागणं दिसतोय. आता आमच्याकडे त्या टायमाला कोण एवढ्या रोप्स बीप शोधत असतील किंवा कोण एवढे ते धागे दोरे बांधत बसेल. सगळ्यांनी साखळी बनवून वेळखा घालायचा ठरवला आणि एका टायमाला त्याला पकडलं पण आम्ही. एकाने जाऊन फटकन रशी आणली धावत जाऊन घरातनं, त्याला बांधलं. पण ॲट सडन पॉईंटवर जसं त्याच्या आईवडिलांना बोलवायला गेलो तसं तो तिथून पण निसटला. एवढी घट्ट दोरी बांधून असताना पण. म्हणजे तू विचार कर की भूतांमध्ये पण एवढी एंटिटीज असते आणि एवढी पॉवर असते पण, असं नाही की नसते. काही असतात हिंसक, काही असतात नॉर्मल, काही फक्त आपल्याला जे पाहिजे ते मागतात, काही लोकांना आपल्याला देणं असतं, तसं आहे. तर एका टायमानंतर तो सकाळी पूर्णपणे शुद्धीवर आला. त्याला आम्ही शोधलं, पुन्हा त्याला शोधलं आम्ही, पुन्हा त्याला सकाळी पकडून आम्ही मंदिरात नेलं त्याला. तिकडे जे भटजी होते त्यांनी त्याच्यावर पाणउतारा केला. त्याला सांगितलं की हे अजून काही संपलेलं नाही आहे, ठीक आहे. तर हे संपलं नाही आहे, तर ते म्हणाले की आपण याला घरी घेऊन जाऊया. पण हा प्रत्येक दिवशी रात्री एक 2चा कल आला की हा नुसता घरातनं सुटायचा. असे 5-6 दिवस एक हफ्ताभर चालूच होतं. तर ना एक कुठेतरी मायथॉलॉजिकल एक स्टोरी आहे की ज्याच्यामध्ये ना असं लिहिलेलं आहे की हे जे जोडभूत असताना ह्याला तोडणारा एकच पर्याय गिरहा. ही कोणालाच माहिती नाही गोष्ट आहे. गावाला जे
जे प्रॉपर गावाला राहणारे असतात त्यांनाच या सगळ्या गोष्टी माहिती असतात, कोणाचं काय तोड असतं. ठीक आहे. तर मग ना आम्हाला एका भटजींनी, त्याच भटजींनी गावातल्या सांगितलं की आपण एक काम करूया, ह्याला आपण आहे ना गावाच्या एका ठिकाणी म्हणजे नदीच्या किनारी ह्याला आपण तिकडेच घेऊन जाऊया, बघूया त्या टायमाला गिरहा येतोय तर. पण ह्या दोघांमधल्या वादामध्ये कोणाचा एक जीव जाण्याचा नक्कीच आहे. तर त्याला आम्ही बसवलं, आम्ही त्यासोबत पण बसलो. काही लोक लांबून बघतात. ठरवलं चल बघूया आपण काय होत आहे. तर बसल्यानंतर आम्हाला असं पण जाणवतं आहे की तो काही फॉर्ममध्ये पण येतो आहे, काही रंग दाखवत आहे. सडन एक पाण्याच्या तरंगावरनं असं समोरून कोणतरी शेवाळातनं बाहेर येतं. आता त्या टायमाला आपल्याला वाटते भाई आपण एका ह्याच्यामध्ये आणि समोरून येणारी पण व्यक्ती काहीतरी आहेच. आता गिरहा हा प्रकार काय असतो माहिती आहे का? गिरहा म्हणजे काय, एक पाण्याच्या ठिकाणी मेलेला एखादा माणूस की ज्याचा एक मृत्यू असा अकालिक झालेला आहे. पण ते कसं आहे की आपण तो जिवंतही नाही, तो मेलेलाही नाही, तो मध्येच झुलतोय. तर हा पर्याय होता फक्त की आपण या जोडभूताला काढू शकतो. रिसेंटली गोष्ट अशी झालेली होती की आम्ही त्या टायमाला बघितलेलं की तोही चाललाय आणि तोही येतोय. जोडभूत आणि गिरा दोन्ही एका टायमाला. आम्ही 2-3 जण त्यासोबत बसलो. तिकडं आम्ही थोडा पळ काढला, आम्ही थोडं मागे यायला लागलो. कारण काय ह्यांच्यामध्ये हे वॉर होणं गरजेचंच होतं. कारण काय म्हणतात, गिरहाचा जो हात असतो ना, हात त्याचा पाठीवर आघात होणं गरजेचं आहे, तरच ते बाहेर पडू शकतं. पण ह्याचं अपोजिट होत होतं. गिरहा त्याला पाण्यात घेऊन जात होता मित्राला. हां. आम्ही लांबून बघतोय, आम्हाला काहीच चान्स नाही आहे. जर आम्ही तिकडे गेलो असतो तर आम्हाला दोघांनी पण घेऊन गेले असते. तिकडे 2 होते, आम्ही 6 जण गेलो असतो. सिरियसली पण तो 1-1.5 तासाचा जो चालू होता ना, त्या दोघांमध्ये जी भांडणं चालू होती किंवा जे खेचाताणी चालू होती, ही खूप भयंकर होती. ना तो ह्याला मारायचा प्रयत्न करतोय, ना हा त्याला काही डॅमेज करायचा प्रयत्न करतोय. हा खेचत चाललाय पाण्यात, कारण ह्याला घेऊनच जायचं होतं त्याला. ह्याला असं नव्हतं की ह्याला सोडायचंच होतं. एक सडन टायमानं तर आम्हाला असं झालेलं की आम्ही याला बाहेर काढूच. मग आम्ही बोललं जाळं टाकून बघूया एकदा. जाळं आणलं, जाळं टाकलं, तरी या दोघांमध्ये मारामारी चालूच आहे. मग गिरहाने स्वतःला सोडवण्यासाठी पटकन एक क्षणाचा फक्त डोक्याचा जो भाग होता ना, तो त्या पाठीवर मारला आणि माझा मित्र तिकडेच कोसळून पडला. आता ते माहिती नाही की तो निघाला की नाही निघाला. हे अजूनही थोडं क्विज होतं आमच्यासाठी. त्याला कसं बसं आम्ही खेचलं, पाण्यातनं बाहेर काढलं, थोडा वेळ बसवलं, त्याला विचारलं कसा आहेस तू, ठीक वाटतंय तुला? तो मला काय झालं आहे, मी तर व्यवस्थित आहे. काहीच आठवत नव्हतं, ब्लँक, एकदम टोटली ब्लँक. पाण्यात काय चालू आहे, काय मारामारी, काहीच नव्हतं त्याला आठवतं. तरी त्याला पुन्हा विचारतोय मी, काही झालं आहे नक्की, ठीक आहे? बोलतो हो ठीक आहे मी. कुठे जायचं आहे? नमनाला. बोलतो नाही नाही नाही, घरी जायचं आता. घरी घेऊन गेलो आम्ही. 1-2 दिवस अजून ऑब्झर्व केलं, टोटली नॉर्मल होतं. काही म्हणजे असे काही वेगळे इन्सिडेंट काही जाणवले नाही. पण नंतर आम्ही त्या रोडने येणं टाळून दिलं. आणि ॲक्च्युली आत्ता असं झालेलं, मध्ये जेव्हा कुठे एकदा सायक्लोन किंवा वादळ आलेलं आपल्याकडे किनारपट्टी साईडला, तर ते एक झाड पडलेलं आहे. त्यामुळे आता तरी एवढं काय जाणवत नाही एंटिटीज. पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे जोडभूत. तर मी पहिल्यांदा ऐकलं. अरे खूप आहेत आपल्याकडे गावामध्ये. तू अजून कोणती गोष्ट ऐकली आहेस किंवा अजून म्हणजे एक म्हणजे आपली राखणदाराची इथे, तो एक म्हणजे एक भूताचा पाठ नसून पण कुठेतरी अस्तित्व आहे त्याचं. आपण म्हणतो राखणदार, असाच कोणाला दिसत नाही, भाग्य लागतं बघायला राखणदारला. अजूनही आपल्या गावात लोक म्हणतात. माझ्या आजीच्या टायमाला गोष्ट घडलेली. आजीचं सगळ्यात पहिलं मूल म्हणजे सगळ्यात मोठा मामा माझा. म्हणजे गावाला देवदर्शन करून एक लेट नाईट ती घरी जात होती. आणि म्हणजे आता त्या टायमाला ते यंग होते. तर बाबा ना, म्हणजे माझे आजोबा, मी बाबा म्हणतो त्यांना, तर ना ते फटाफट पाय टाकत पुढे पुढे चालत होते. आणि माझी आजी त्या टायमाला गरोदर होती, मामा होता पोटामध्ये. तर आहे ना एक सडन टायमानंतर आहे ना, एका पट्ट्यामध्ये बाबा जवळजवळ एक 25-30 पावलं लांब चाललेत. आजी मागून हळूहळू येते आणि एक आहे ना बाजूने अशी शॅडो किंवा असा एक माणूस आहे ना चालत आलेला.
ठीक आहे. आणि हातात एक त्याच्यामध्ये एक लँटन आपण म्हणतो ना, किंवा एक दिवा असतो ना, तसा होता. तर तो फक्त सांगत होता मार्ग, चल आपण जाऊया चालत चालत. आजी बोलते ठीक आहे, कोणतरी वाटचारू होता, चांगला भेटेल, हे चाललेत आमचे पुढे. चालता 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 त्याने अचानक तो थांबला एका ठिकाणी, त्या जागेवर थांबला. तर माझ्या आजीने विचारलं, बाबा का थांबलास रे, चल ना आता पुढे जायचंच आहे. बोलतो नाही नाही नाही, तुम्ही जा आता पुढे, आवाज द्या वाटला तुमच्या नवऱ्याला. बोलतो नाही नाही चल ना, ते चालत बसलेत पुढे, तुम्ही चला. तो पण ती असं थोड्या पुढे चालत राहिला, पण हिचं लक्ष गेलं नाही कुठे. आता आपण भूताचे पाय थोडे वाकडे असतात किंवा उलटे असतात. तर त्याने सांगितलेलं, म्हणजे असं नाही की तो वाईट होता का चांगला होता हे तिला पण नव्हतं माहिती होतं. पण त्या विजेच्या प्रकाशामध्ये ना तिने फक्त अशी नजर वळवली आणि फक्त बघितले की पाय थोडे वाकडे आहेत. शी वॉज, म्हणजे थोडंसं म्हणजे भीती घाबरली, पण ती काहीच बोलली नाही त्या माणसाला. एक वेश आली, तिने सोडून दिलं त्या माणसाने. ती बोलली बाई तू जा आता, मी इथनंच रिटर्न जातो. तर असं बघायला गेलो तर मग एका प्रकारे राखणदारानंच वाचवलं असेल, किंवा मग त्या वेशेच्या पुढे त्याचं चालत नसेल. एवढंच. अजून त्यांनी पण त्यांनी काही हार्म नाही केलं, त्यांनी प्रोटेक्ट केलं. असं पण नाही की ते भूताटकीच म्हणू शकतो, पण काही भूत असतात, काही एंटिटीज असतात ज्या चांगले असतात. भले त्यांचे पाय वाकडे असू दे किंवा त्यांचं शरीर कोणत्याही ह्याच्यामध्ये असू दे, काही असतात चांगले, काही नसतात. हे दोन्ही वेगवेगळे पार्ट आहेत. आपल्या युनिवर्समध्ये आत्ता तरी कोणी भूतांवर मानत नाही, पण भूतं आहेत. तू दुसरी कोणती गोष्ट सांगत होतास? एक कॉलेजमधली स्टोरी होती माझ्या. आमच्याकडे एक सब्जेक्ट होता आम्हाला, जसं आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला 4च सब्जेक्ट: फूड प्रोडक्शन, जेवण बनवणं, F&B सर्व्हिस, ज्याच्यामध्ये आपण कसं सर्व करतो ते. थर्ड म्हणजे आपलं हाऊसकीपिंग अँड फूड, म्हणजे फ्रंट डेस्क, जसं आपण मगाशी म्हणालो. ठीक आहे. तर मी तुला म्हणालो आमच्या कामगार लोकांच्या मुलांचं कॉलेज, त्याच्यामध्ये 5 माळ्याची बिल्डिंग, प्रत्येक कोर्स आहेत बिल्डिंगमध्ये. आम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या 3 फ्लोअर आमचे, आणि आमच्याकडे एक सब्जेक्ट होता इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून. त्याच्यामध्ये ना आपण इव्हेंट ऑर्गनाईज करायचे वेगवेगळे. आणि त्या टायमाला आम्हाला स्पॉन्सर्स हवे होते. तर स्पॉन्सर आम्ही मुलांनी सगळ्यांनी बाहेरून आणले, चांगल्या पद्धतीने भेटले स्पॉन्सर्स. आता इव्हेंट मॅनेजमेंट म्हटलं म्हणजे 2-3 दिवसाला इव्हेंट आला, आपल्याला सगळी तयारी करणं गरजेचं आहे. स्टोरी खूप आधी आम्हाला सांगितलेलीच, आमचे प्रोफेसर वगैरे पण आहे, रात्रीच्या टायमाला कोणी बाहेर फिरू नका, कोणत्याही फ्लोअरला असू दे, किंवा लिफ्टचा प्रयोग कोणी करू नका. एक होता आमच्याकडे संतोष नावाचा मुलगा होता. त्याला रात्री अचानक झालेली, आणि आम्ही कसं होतं माहिती आहे का, ही रूम जेवढी आहे ना त्याची 2 फक्त ही वीट आहे ना, तेवढ्या रूममध्ये आम्ही सगळी 5-6 जण एकमेकाच्या अंगावर सगळे झोपलेलो होतो. फार थकलेलो काम करून. जेवण म्हणजे रात्रीचा एक बॅकअप बनवून ठेवलेला, डेकोरेशनचं काम प्रॉपर सगळं झालेलं होतं. खूप थकलेलो. आणि एक सर्टन 2-2:30च्या टायमाला तो मुलगा उठला, संतोष आमचा, आणि वॉशरूमला जायला निघाला. तसाच तो अचानक 2 मिनटं थांबून असा जागेवर थांबला. आम्ही बघतो हा उभा काय, ह्याला झालंय नक्की काय. माझ्या तोंडात ना काही हू ना छू ना काही निघत नव्हतं, काहीच नाही. आम्ही बघतोय वाकून बिकून पुढे कोण आहे का उभं, कोणी नाही. तो एक सडन टायमानंतर ना फटकन त्याने वॉक केली, तो गेला. त्याला असं वाटलं काहीच नाही माझ्यासमोर, पण तो चालायला लागला अचानक 2 मिनटाच्या पॉजनंतर. फक्त गेला, वॉशरूममधनं जाऊन आला. आम्ही म्हणतोय चल लवकर आतमध्ये, पुन्हा दरवाजावर आपण झोपूया. हा पुन्हा सरळ चालून लिफ्टच्या दरवाजाने गेला आणि वर खाली करतोय 2-3 वेळा. का कशाला आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही बघतोय लिटरली की लिफ्ट 2-3 वेळा वर खाली करते. ठीक आहे. आणि एक सडन टायमानंतर तो जसा उभा आहे त्याच्या मागे एक मुलगी दिसते आम्हाला, पूर्ण सफेद अशी, एक फ्रॉक वगैरे घातलेला आहे प्रॉपर, थोडे स्पॉट्स आहेत फ्रॉकवर, चेहरा चांगला दिसतो, थोडं फक्त असं बघा ना रक्त ओघळत आहे असं एक थोडंसं कृत्य दिसलं. हा जखम झाले, थोडंसं रक्त ओघळतं असं. तर आम्ही 2-3 मिनटं जरा शॉक झालो की असं का होतंय नक्की. आणि सडन आहे ना, तो एका टायमाला ती लिफ्ट थांबली 3rd फ्लोअरला, आणि तो चक्करम बाहेर पडला.
आता आम्हाला तर माहिती नाही की आम्ही कसं जाऊ, तर आम्ही वॉचमॅनला बोललो की असं असं झालं आहे, तर आपण काय करू शकतो. तो वॉचमॅन आमच्यासोबत आले वरती थर्ड फ्लोअरला आल्यानंतर जे आम्ही कृत्य बघितलं ते तर ऐकून शॉकच झालेलं होतं. आमच्याकडे 2 स्टेअरकेस आहेत, एक कॉलेजमध्ये यायला आणि एक सभागृहामध्ये जायला. तर सभागृहाचं गेट ओपन होतं, ती मुलगी त्या साईडला उभी होती, मान तिची क्रॉस होऊन खाली होती. आपली मान सरळ आहे, ती मान खाली पडलेली होती. म्हणजे मणक्यापासून किंवा आपला जो हड्डी असते त्यामुळे मान थोडीशी खाली वाकलेली होती. आम्ही काहीच बोललो नाही. ह्याला जसा बसा ओरपटत आम्ही नेलेला होता. आणि तीच मुलगी जिकडे आम्ही झोपतोय त्याच सेकंड फ्लोअरला उभी होती. हाऊ इज इट पॉसिबल? आता भूत ट्रॅव्हल करू शकतात हे आपल्याला कसं होईल माहिती नाही, पण करतात. आम्ही त्याच्यानंतर कॉलेजमध्ये रात्री नाईट आऊट मारणं बंद केलं. बापरे. पण अजूनही कॉलेज आहे, अजूनही दिसतं म्हणतात, भास होतो. नक्की काय ते अजून माहिती नाही. ती मुलगी कोण होती, तिचा तिथे काही इतिहास? न सांगण्या इतपत जरासा गोष्ट आहे, पण कसं आहे माहिती आहे का, की आपण म्हणतो ना काही गोष्टींमध्ये ना की वेळ नाही लागत कोणती गोष्ट करायला. काही लोकांनी थोडीशी छेडछाड करून मुलगी थोडीशी डायव्हर्ट झाली आणि तिने स्वतःला करून घेतलं आणि मग तेच रूपांतर तिला असं वाटलं की आपल्याला कोणतरी त्रास द्यायला येते. अच्छा, म्हणजे जेव्हा पण ती असं काही जाणवतं, म्हणजे कोण कॉलेजमध्ये थांबतात किंवा कोण असं कॉलेजमध्ये रात्रीच्या टायमाला वावर करतात, तर त्यांना तिला असं वाटतं की नाही की मला पुन्हा त्रास द्यायला कोणतरी येते. पण इट विल बी नॅचरल. पहिली दिसताना नॅचरल दिसेल, पण जेव्हा ती रूप दाखवेल ते थोडं वेगळं असेल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.